जेव्हा अचानक माहेरी जायचा प्लॅन बनतो ना, सगळेच एक्सायटेड असतात आणि त्यापैकीच मी आहे. ॲक्चुअली पृथ्वी गावाला चालले होते. माझं गावी जायचं काही प्लॅनिंग नव्हतं. पण अचानक माझी पण एंट्री झाली आणि ऑफकोर्स माहेरी जाणं कुणाला नाही आवडत आणि ते पण अशा वेळी, की ज्यावेळेला पालखी असते, शिमगा असतो आणि आमच्या घरी पालखी आलेली ती मिस झाली. कारण आमच्या घरी लगेचच दुसऱ्या दिवशी पालखी येते होमाच्या दिवशी. पण मी म्हटलं सानेवर जाऊन तर मी नक्कीच दर्शन घेईन आणि त्यासाठीच आम्ही निघालो होतो. ॲक्चुअली पृथ्वींचं दुसरं काम होतं, पण शिमगा होता त्याच्यामुळे मग मी पण आले आणि मग आमच्या इथलं जे बेस्ट स्टेशन आहे मध्य प्रदेशमधलं किंवा मी ज्या स्टेशन बघितलेत ना, त्या स्टेशनपैकी मला हे स्टेशन प्रचंड आवडतं. ते म्हणजे राणी कमलापती स्टेशन. आमच्या घरापासून अगदी जवळ आहे 10 मिनिटाच्या अंतरावरून आणि फायनली आम्ही तिथे आलो आणि आमची ट्रेन पण आली. ट्रेन पण एकदम टाईममध्ये होती आज आणि छान मग आमचा प्रवास चालू झाला. बाय द वे आत्ताही आम्हाला डायरेक्टवाली ट्रेन नाही मिळाली, जी चिपळूणला किंवा रत्नागिरीला जाते ती. आम्हाला आधी मुंबईला जावं लागेल आणि तिथून मग आमची कनेक्टेड ट्रेन आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. बरं मी ट्रेनमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी मी सँडविच आणले होते आणि सकाळी माझी एवढी गडबड चालू होती त्याच्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं माझं आणि थोडंसं सँडविच करपलं. पण पृथ्वींनी खाऊन घेतलं ते आणि मग आम्ही नाश्ता वगैरे केल्यानंतर मग छान आराम केला आणि त्याच्यानंतर अगदी दुपारीच जेवणासाठी उठलो. एकच थाळी आम्ही ऑर्डर केली होती कारण मला खरं सांगू तर इथलं फूड किंवा हे स्टेशनच्या बाहेरचं फूड बिलकुल नाही आवडत. आम्ही बाहेरूनच ऑर्डर केलं होतं. ठीकठाक होती. त्याच्यानंतर झोपलो आणि डायरेक्ट आम्ही मुंबईमध्ये उतरलो. बरं मुंबईमध्ये म्हणजे सी-एस-टीला उतरलो आणि त्याच्यानंतर आत्ता जी पॉड सिस्टीम चालू झालेली आहे अगदी स्टेशनला लागूनच, तिथे आम्ही आधीच बुक केले होते पॉड आणि इथे लास्ट टाईम ज्यावेळेला पृथ्वी आणि सृष्टी आले होते, ते राहिले होते. त्यांचा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. त्याच्यामुळे यावेळेला पृथ्वी म्हणाले, की "तू पण एकदा एक्सपिरियन्स करून घे. तुला कसं वाटतंय बघूया आपण." आणि त्यासाठी आम्ही आधीच बुक केले होते आणि हे असे असतात पॉड आणि आम्ही हे आधीच बुक केले होते. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला आणि हा आहे डबल बेड. सिंगल बेड पण ज्यांना कोणाला पाहिजे असेल ते अवेलेबल आहेत. त्याप्रमाणे चार्जेस आहेत आणि तासावरती असतात. मला वाटतं 6 तास, 12 तास वगैरे आणि आम्ही हा 6 तासाचा बुक केला होता. कारण आमची लगेचच ट्रेन होती दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यामुळे आणि आता आम्ही मुंबईमध्ये आलोय त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं मुंबईमध्ये पण फिरूया. त्याच्यानंतर आम्ही रात्री बॅग वगैरे तिकडे ठेवले, थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो आणि आम्हाला एकाच ठिकाणी जायचं होतं ते म्हणजे बडे मियाँ. मी एवढे वर्ष मुंबईत होते, पण मला कधीच मी एवढ्या वर्षात एकदाही गेली नाही आणि पृथ्वी म्हणाली, "चल तू गेली नाही आहेस तर आपण जाऊन येऊ" आणि तिथे आम्ही छान जेवलो कारण आम्ही ट्रेनमध्ये बिलकुल खाल्लं नव्हतं. दुपारनंतर आम्ही म्हटलं इकडेच काहीतरी येऊन खाऊ. चहा वगैरे छोटं-मोठं झालं होतं. त्याच्यामुळे छान इथे येऊन आम्ही भरपेट जेवलो आणि जेवणानंतर मग मस्त एक आम्ही आईस्क्रीम घेतला, तो पण लोटस बिस्कॉक आणि छान असं खाऊन मग आम्ही रूमवरती आलो. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा.